तुमच्या जीवनाबद्दल देवाला माहीत नाही असे काहीही नाही. तुम्हाला भूतकाळ आणि वर्तमान काळ माहीत असेल, परंतु देवाला भविष्य देखील माहीत आहे. सुरक्षितपणे चालण्यासाठी तुम्हाला काय माहीत आहे यावर नाही, तर ज्यावर तुमचा विश्वास आहे त्याची निवड करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण पाहिले होते की इस्रायलांनी राजाची मागणी केली होती. परमेश्वराची इच्छा मात्र वेगळीच होती. परंतु आता परमेश्वर लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना राजा देतो. हे आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. त्या काळात शमूएल द्रष्टा म्हणून सर्व लोकात नावाजला होता. परमेश्वराने शमूएलच्या द्वारे पहिल्या राजाची कशी निवड केली, तो राजा कोण होता, राजाला अभिषेक कधी व कसा झाला, या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आजच्या अध्ययनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही शमूएलाचे पहिले पुस्तक 9वा अध्याय पाहणार आहोत आणि त्यानंतर 10वा अध्याय सुरू करणार आहोत. ह्या अध्यायामध्ये परमेश्वर शौलाची राजाच्या रूपात निवड करतो आणि शौलाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात येतो. ह्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. 9व्या अध्यायाद्वारे शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण भागाची सुरुवात होते. पहिला भाग शमूएलाशी संबंधित गोष्टी आम्हाला सांगतो. आता जास्त लक्ष शौलाकडे देण्यात आले आहे. पवित्र वचनात काही वेगळ्याच लोकांशी आमची भेट होते. त्यापैकी शाऊल एक आहे. बालाम, ज्याविषयी सांगणे कठीण आहे, ह्याच्याशी आमची भेट होते. जुन्या करारात आणि नवीन करारात असे बरेचसे लोक आहेत ज्यांचा उल्लेख पवित्र वचनात करण्यात आला आहे. असे लोक जे जवळपास अंधकारपूर्ण काळात राहिलेत, ते त्यातून बरेचदा बाहेर आलेत, जणू काही खरोखर प्रकाशात आलेले आहेत. परंतु श्रोत्यानो, जमिनीत राहणाऱ्या किड्यांप्रमाणे त्यांनी स्वतःची सावली पाहिली आणि पुन्हा ते अंधारात वापस गेलेत. जेव्हा आमची आणि शौलाची प्रथम भेट होईल तेव्हा तो राजा नसणार. इतकंच नाही, पण मला वाटतं की खऱ्या अर्थाने तो संपूर्ण आयुष्यात कधीच राजा राहिला नाही. 9व्या अध्यायाचं पहिलं वचन पहा काय सांगतं. एक बन्यामिनी मनुष्य होता, त्याचे नाव कीश बिन अबिएल बिन सरोर बिन बखोरत बिन अफिया असे होते. हा एका बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. श्रोत्यानो, कीश शौलाचा पिता होता आणि बन्यामीन वंशातून होता. याकोबाच्या 12 पुत्रांचा इतिहास जो उत्पत्तीच्या पुस्तकात दिला आहे, तो जर आपण आठवला तर आपणाला कळेल की बन्यामीन हा याकोबाचा सगळ्यात लहान मुलगा होता आणि वडिलांचा लाडका होता. आणि हा बेंजामिन वंश त्याच्यापासूनच निघाला होता. त्याच्या जन्मसमयी त्याच्या आईचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी तिने त्याचे नाव बेनोनी असे ठेवले, ज्याचा अर्थ माझ्या दुःखाचा पुत्र असा होतो. परंतु श्रोत्यानो, जेव्हा याकोबाने स्वतःच्या ह्या मुलाकडे पाहिले तेव्हा त्याने म्हटले, हा माझा उजवा हात आहे, अर्थात हा मला अत्यंत उपयोगी आहे. आणि त्याने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले. हा आवडता होता आणि सगळ्या भावांच्या सुरक्षतेमध्ये होता. नंतर शास्त्रीच्या पुस्तकात ह्या वंशाचा बराचसा भाग नाश झाला, कारण फार घोर असे पातक ह्या वंशामध्ये घडले. ह्याच वंशामधून अर्थात बन्यामीन वंशामधून पहिला राजा निवडला जात आहे. 9वा अध्याय 2रं वचन सांगतं, त्याचा शौल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखणा कोणी नव्हता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत. श्रोत्यानो, शौलाचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. चांगला उंच धिप्पाड असल्यामुळे तो शरीराने राजाप्रमाणे दिसत असे. परंतु तो एक नायक होता, ज्याने ह्या नाटकामध्ये भूमिका निभावली. परंतु हृदयाने तो राजा नव्हता. लोक बाहेरच्या दिसणाऱ्या रूपावरून राजाची निवड करीत होते.
त्याच्या गुणांवरून, चरित्रावरून नाही. या बाहेरच्या रूपावर मोहित होऊन किंवा त्यावर आपला निर्णय आधारित करून आज आम्ही आमच्या राष्ट्रात, समाजात आणि कुटुंबात कितीतरी समस्यांचा सामना करीत आहोत. सगळ्यात भयंकर शत्रू जर कोण आहे, तर तो आहे टेलिव्हिजन. ज्याचे व्यक्तिमत्व टेलिव्हिजनवर फार प्रभावी असते, तो काय राष्ट्राला नियंत्रित करू शकतो? श्रोत्यानो, आम्ही अशा लोकांची निवड करतो जे दिसायला चांगले दिसतात आणि जे चांगले बोलतात, परंतु त्यांच्या चरित्राला, त्यांच्या गुणांना आम्ही महत्त्व देत नाही. आज तरुण मुले आणि मुली बाहेरच्या रूपावर मोहित होतात. सुंदर मुलगी पाहिजे, हँडसम मुलगा पाहिजे, पण त्याचा स्वभाव, त्याचे गुण पाहत नाहीत. आणि काय होतं माहीत का? जेव्हा लग्नानंतर खटके उडायला सुरुवात होते, तेव्हा त्यांचे सौंदर्य, त्यांचे व्यक्तिमत्व सगळे काही घाणेरडे वाटायला लागते. इस्रायल लोकांना राजा हवा होता आणि त्यांना शौल आवडला, कारण तो सुंदर होता, देखणा होता, उंच होता, दिप्पाड होता, आकर्षक होता. त्या राष्ट्रात राजाप्रमाणे दिसणारा दुसरा पुरुष नव्हता. श्रोत्यानो, पण समस्या होती की तो हृदयापासून राजा नव्हता. आतमध्ये राजाचे गुण नव्हते. तिसरं वचन, एकदा शाऊलाचा बाप कीश याची गाढवे चुकली, तेव्हा कीश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की शौल गाढवे शोधण्याकरिता जात आहे. 4 आणि 5 वचन, त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायाखाली घातला, तरी ती त्याला सापडली नाहीत. मग ते शालेम प्रांतात गेले, तेथेही ती नव्हती. नंतर ते बन्यामिनाच्या प्रांतात गेले, तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही. ते सूफ प्रांतात आले, तेव्हा शौल आपल्याबरोबरच्या गड्यास म्हणाला, चल, आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करीत बसेल. शौल आणि त्याच्या नोकराने त्याच्या वडिलांच्या ह्या जनावरांना शोधले, पण ते सापडले नाहीत. शेवटी शौल म्हणाला की आता आपण घरी जाऊया. 6 ते 8 वचने पुढे सांगतात, तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे. त्याची लोकात मोठी मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल, आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपणास कदाचित सांगेल. तेव्हा शौल आपल्या गड्यास म्हणाला, हे पहा, त्याचकडे जावयाचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी सरल्या आहेत. त्या देवाच्या माणसाला न्यावयास आपल्यापाशी काही भेट नाही. आपल्यापाशी काय आहे? त्या गड्याने शौलास उत्तर दिले, पहा, माझ्यापाशी 1/2 शेकेल रुपये आहे. तेवढे मी त्या देवाच्या माणसास दिले, म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल. ह्या ठिकाणी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जे फार सहाय्यक आहे. 9 वचन, पूर्वीच्या काळी इस्रायलात कोणी देवापाशी प्रश्न करण्यात जाई, तेव्हा तो म्हणत असे की चला, द्रष्ट्याकडे जाऊ. हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात, त्यास पूर्वी द्रष्टा म्हणत. येथे नावामध्ये बदल आहे. जे लोक भूतविद्या आणि पिशाचवाद ह्यांच्याशी संबंध ठेवतात, त्यांना भविष्यवादी संबोधण्यात येते. परमेश्वराला त्याच्या जनाकरिता दुसरे नाव हवे होते, म्हणून त्याने संदेष्टा असे नाव दिले. खऱ्या अर्थाने ह्यामुळे शमूएल संदेष्टांमध्ये पहिला झाला. जरी मोशेला भविष्यद्वक्ता असे म्हटले आहे, तरी संदेष्टांमध्ये शमूएल पहिला आहे. शौल आणि त्याचे नौकर शमूएलाबद्दल ह्या ठिकाणी बोलत होते. 10 ते 14 वचने सांगतात, शौल आपल्या गड्यास म्हणाला, ठीक आहे, चल, आपण जाऊ. मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरास ते गेले. ते चढून नगरात जात असता काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी जात होत्या, त्या त्यास भेटल्या. त्यास त्यांनी विचारले, तो द्रष्टा येथे आहे काय? तेव्हा त्या म्हणाल्या, होय आहे. पहा, तो पुढेच आहे. त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे. आज लोक उच्चस्थानी होम हवन करणार आहेत. तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्चस्थानी भोजनात जाण्याच्या अगोदर तुम्हास भेटेल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो, म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवित नसतात. नंतर आमंत्रित लोक भोजन करीतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल. ते वर नगराकडे गेले आणि ते नगरात जाऊन पोहोचतात तो शमूएल उच्चस्थानी जाण्यास निघाला होता. तो त्या समोरून येताना भेटला. श्रोत्यानो, ह्याचा अर्थ हा नाही की शमूएलाने शौल आणि त्याच्या नौकरांचा विरोध केला.
ह्याचा सरळ अर्थ हा आहे की ते त्याला रस्त्यावर भेटलेत. 15वं वचन, शाऊल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता. नेहमी एक प्रश्न विचारला जातो तो हा की परमेश्वर बोलला तर तो कशा प्रकारे बोलला किंवा तो कशा प्रकारे आपल्या गोष्टी लोकांना सांगत असे. मला वाटतं श्रोत्यानो, जेव्हा म्हटले आहे की परमेश्वर म्हणाला किंवा बोलला, तेव्हा तो खरोखरच बोललेला आहे. ह्याच प्रकारे परस्पर संभाषण सुरू झाले. ते शब्दांद्वारे झाले. हे पवित्र वचनाचे शब्द होते जे प्रेरणेने देण्यात आले. ते विचार नव्हते. आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे की परमेश्वराने कशा प्रकारे आपले सांगणे लोकांपर्यंत पोहोचवले. जेव्हा आम्ही वाचतो की आता परमेश्वराने शमूएलाच्या कानात सांगितले. श्रोत्यानो, माझ्या मनात जे मी ऐकते ते शब्द असतात आणि ह्याच गोष्टीत अर्थ भरलेला आहे. 16वं वचन पहा. उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशचा एक मनुष्य पाठवीन. त्यास अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. तो माझ्या लोकांस पलिष्ट्यांच्या हातातून सोडविल, कारण माझ्या लोकांचे गाऱ्हाणे मजकडे आले आहे म्हणून त्याचकडे माझी नजर गेली आहे. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता,
स्तुती गाण्या करिता, तुझी स्तुती. पुष्कळ वेळेला श्रोत्यानो, परमेश्वर आमच्या विनंतीला उत्तर देतो जेव्हा त्या गोष्टी आमच्याकरिता फार चांगल्या किंवा लाभाच्या नसतात. जेव्हा आम्ही परमेश्वरासमोर रडत राहतो, सारखे सारखे मागत राहतो आणि जे काही आम्हाला पाहिजे ते परमेश्वर देतो, शेवटी तो आमच्यासोबत सुद्धा तेच करतो जे त्याने इस्रायलांसोबत केले होते. तो आमची विनंती मान्य करतो. जेव्हा इस्रायली लोक निर्जन अरण्यात भटकत होते, तेव्हा ते मांस खाण्याकरिता तडपत होते. आम्हाला मांस पाहिजे, आम्हाला मांस पाहिजे. आणि परमेश्वराने त्यांना मांस दिले. परंतु परमेश्वराने त्यांच्या आत्म्यात क्षीणता आणली. ह्याकरिताच येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करणे अनिवार्य आहे, ज्याचा अर्थ आहे आमची प्रार्थना त्याच्या इच्छेमध्ये आणि त्याच्या गौरवाकरिता असावी आणि पूर्ण व्हावी. आमच्या सर्व प्रार्थना विनंत्या ह्याच एकाच महत्वाच्या विषयावर अवलंबून असायला पाहिजेत. 17वं वचन, शाऊल शमूएलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवेल. श्रोत्यानो, परमेश्वराने ह्या लोकांची विनंती मान्य केली आणि त्यांना तो आता राजा देत आहे. शाऊलचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की त्याने शमूएलाला सुद्धा प्रभावित केले. आम्हाला दिसेल श्रोत्यानो की शमूएलाने त्याला फार आदर दिला आणि त्याने चांगल्या प्रकारे कार्य केले नाही. या वास्तविकतेमुळे त्याला नंतर पश्चाताप झाला. 18 ते 20 वचने, मग शाऊल वेशीजवळ शमूएलाकडे जाऊन म्हणाला, द्रष्ट्याचे घर कोठे आहे ते मला सांगा. शमूएल शाऊलास म्हणाला, द्रष्टा मीच आहे. मज पुढे उच्चस्थानी चला. आज तुम्ही मजबरोबर भोजन करावे. सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. 3 दिवसांमागे चुकलेल्या तुझ्या गाढवांसंबंधाने काही चिंता करू नको, कारण ती सापडली आहेत. इस्रायलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी खरे पाहता शाऊल परमेश्वराची निवड नव्हता आणि परमेश्वराने इस्रायलाला असा मनुष्य दिला ज्या प्रकारच्या माणसाची त्यांना आवश्यकता होती. त्या प्रकारचा माणूस परमेश्वराने त्यांना दिला. जेव्हा शाऊल लोकांमध्ये मिसळून वावरू लागला, तेव्हा लोकांनी पाहिले की तो उंच आहे, देखणा आहे आणि दिसायला राजासारखा आहे. तेव्हा ते फार प्रभावित झालेत. 21वं वचन सांगतं, शाऊल म्हणाला, इस्रायल वंशातले सर्वाहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मी ना, आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना, तर मग तुम्ही मजशी असले भाषण का करिता? शाऊलाचे हे शब्द श्रोत्यानो अगदी गिदोनाच्या शब्दांप्रमाणे आहेत. गिदोनाने सुद्धा म्हटले होते की मी इस्रायल लोकांना कसा काय वाचविणार? माझे कुटुंब सबंध मनश्य वंशातील अत्यंत गरीब असे कुटुंब आहे आणि माझ्या सबंध कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजल्या जाते. गिदोन म्हणत होता की माझ्यापेक्षा लहान कनिष्ठ तुला अजून कोणी सापडणार नाही. गिदोन प्रामाणिकपणे सत्य ते सांगत होता. तो भित्रा होता, मृत्यूला घाबरणारा होता. इस्रायल युद्धाच्या तयारीत होते आणि ते संख्येत फार अधिक होते. शाऊलाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नव्हती, कारण इस्रायल युद्धाच्या तयारीत नव्हते किंवा त्यांच्यावर शत्रूचे आक्रमण सुद्धा झाले नव्हते. तो स्वतःच्या बापाच्या गाढवांना शोधत होता, जी आधीच सापडली होती. त्याची कामगिरी पूर्ण झाली होती. त्याच्या संभाषणात असे काहीच नव्हते ज्यामुळे त्याची चलाखी प्रगट होते. व्यक्तिगतपणे मला वाटतं श्रोत्यानो की त्याची नम्रता खोटी नम्रता होती. मला वाटतं शाऊलाला पूर्णपणे वाटत होते की मीच राजा होण्याकरिता योग्य आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. 22वं वचन, शमूएलाने शाऊलास व त्याच्या गड्यास भोजनगृहात नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते. त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्यास बसविले. शमूएलाने काही लोकांना त्या ठिकाणी एकत्रित बोलावले होते. 23 ते 27 वचने पहा. शमूएलाने आचार्यास सांगितले, जो वाटा मी तुला राखून ठेवाव्यास सांगितले होते तो घेऊन ये. आचार्याने मांसाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलिले आणि शाऊलापुढे ठेविले. तेव्हा शमूएल म्हणाला, हे पहा, हे राखून ठेविलेले आहे. हे आपल्या समोर ठेवून खा, कारण मी लोकांस आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमिलेल्या समयापर्यंत तुझसाठी हे राखून ठेवले आहे. या प्रकारे शाऊलाने त्या दिवशी शमूएलाबरोबर भोजन केले. मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले.
तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शाऊलाशी एकांतात बोलणे केले. सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शाऊल धाब्यावर होता. त्या शमूएलाने हाक मारून म्हटले, उठ, मी तुझी रवानगी करीतो. शाऊल उठला आणि तो व शमूएल असे दोघे बाहेर पडले. गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमूएल शाऊलास म्हणाला, आपल्या गड्याला पुढे जाऊ दे. त्याप्रमाणे तो पुढे गेला. तू अमळ थांब, मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवितो. श्रोत्यानो, ज्या काही औपचारिक गोष्टी त्यांनी केल्या त्या येथे आम्हाला सांगण्यात आल्या आहेत. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळूया. 10व्या अध्यायाचं पहिलं वचन सांगतं, मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. शमूएलाने शाऊलाचा राजा म्हणून अभिषेक केला आणि त्याचे चुंबन घेतले. बहुतेक करून शाऊलाबद्दल त्याच्या मनात जे प्रेम होते ते त्याने अशा प्रकारे प्रगट केले. दुसरं वचन, आज तू मजकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेलसह येथे राहिलेच्या थडग्याजवळ तुला 2 पुरुष भेटतील. ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधावयास गेला होतास ती सापडली आहेत, आणि पहा, तुझ्या बापाने गाढवाची चिंता करावयाचे सोडिले आहे. आता त्याला तुमचाच घोर लागला आहे. तो म्हणतो, मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू. श्रोत्यानो, कीशच्या बाबतीत जर पाहिले तर कीशला वाटत होते की त्याचा मुलगा शाऊल हरवला आहे. परंतु शाऊल एका फार महत्वाच्या आणि गंभीर अशा कार्यामध्ये व्यस्त होता. राहेलच्या कबरेजवळ शमूएलाने त्याचा अभिषेक केला, जी बन्यामीन वंशाच्या प्रांतात बेथलेम जवळ होती. नंतर 3 ते 5 वचने पहा. मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल. तेथे 3 मनुष्य बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती एक द्राक्ष रसाचा बुधला अशी असतील. ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील. तेथे पलिष्ठांचा चौकी पहारा आहे. तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर संदेष्टांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील व ते भाषण करीत असतील. श्रोत्यानो, घरी वापस परतताना शाऊलाला ह्या सर्व गोष्टींचा सामना करायचा होता. 6वं वचन, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. आता ह्या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न आहे, काय शाऊलाचे परिवर्तन झाले? हे वचन त्याच्या परिवर्तनाचे प्रमाण आहे काय? अर्थातच श्रोत्यानो, निश्चितच हे अंतिम प्रमाण नाही. मला वाटतं की शाऊलाचे परिवर्तन झाले होते. जर माझे हे मत आपणास शाऊलाच्या विरोधात पूर्वग्रहदूषित भासत असेल तर मी तुम्हाला सांगते की असे का. श्रोत्यांनो, शाऊलाच्या बाबतीत आम्ही काही गोष्टी आधीच पाहिल्या, त्यामुळे नाही, परंतु ज्या गोष्टी त्याच्या संबंधात होणार आहेत त्या गोष्टींमुळे मला हा विश्वास पटला आहे की शाऊल खरा आणि प्रामाणिक नव्हता. त्याचे खरे परिवर्तन मुळीच झाले नव्हते. आम्ही हे म्हणू शकतो की परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला आणि तो एक फरक असा माणूस झाला. होय श्रोत्यानो, परंतु त्या ठिकाणी असे लिहिण्यात आले नाही की तो नवीन मनुष्य झाला, त्याच्यात पूर्ण बदल झाला. काय बलामावर परमेश्वराचा आत्मा उतरला नव्हता? आणि आमच्याजवळ काहीच प्रमाण नाही की त्याचे परिवर्तन झाले होते. श्रोत्यानो, मला पूर्णपणे वाटतं की शाऊलाचे त्या ठिकाणी परिवर्तन झाले नाही. 9वं वचन पहा. शमूएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली, तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्या दिवशी प्राप्त झाली. जेव्हा शाऊल शमूएलाला सोडून जाण्यास निघाला तेव्हा त्याला जाताना पाहून शमूएलाने म्हटले असेल, ओह, किती चांगला आहे, परंतु संदेष्टा सुद्धा चूक करू शकतो. श्रोत्यानो, अशा प्रकारे बरेचसे लोक जे देवाचं वचन सांगणारे आहेत ते सुद्धा चुकतात. 10वं आणि 11वं वचन पहा. ते टेकडीपाशी आले तेव्हा पहा, संदेष्टांचा एक समुदाय त्याला भेटला आणि देवाचा आत्मा त्याचवर जोराने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते
त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्टांबरोबर भाषण करीत आहे, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, किशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्टांपैकी आहे काय? परमेश्वराचा आत्मा शौलावर आला आणि त्याने भविष्यद्वाणी करायला सुरुवात केली. 16वं वचन पुढे पहा काय सांगतं. शौल आपल्या काकास म्हणाला, गाढवे सापडले आहेत असे त्याने आम्हास कळविले. शमूएलाने राजपदाविषयी जे काही सांगितले होते त्या संबंधाने त्याने त्याला काही एक कळविले नाही. श्रोत्यानो, शौलाने शमूएलाने राजपदाविषयी जे काही त्याला सांगितले होते त्या संबंधाने आपल्या काकाला काहीच सांगितले नाही. तो ह्याविषयी शांत राहिला, कारण परमेश्वराद्वारे त्याला तसे मार्गदर्शन प्राप्त झाले होते. या ठिकाणी आजचे अध्ययन आम्ही संपवत आहोत. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आमच्या इच्छेने जेव्हा परमेश्वराकडे आम्ही मागतो तेव्हा परमेश्वर आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे किंवा निवडीप्रमाणे देत नाही. त्यामुळे आमच्या इच्छेने मागितल्याचा परिणाम जो काही असतो तो आमच्यावर नेहमी पडत असतो. नंतर अध्ययनात आपणास समजेलच की शौलाने योग्य गोष्टी केल्या की अयोग्य गोष्टी केल्या, परंतु देवावरच आम्ही निर्भर असावे. देव आमच्या हितासाठी सर्व काही करणारा देव आहे. फक्त आम्ही त्याच्या इच्छेला मान द्यावा. देव करो आणि अशी वृत्ती आम्हा प्रत्येकाला मिळो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बाप्पा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो आमच्या जीवनाबद्दल, कारण आमच्या जीवनामध्ये तू हजर आहेस. जे तुझं अस्तित्व आमच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती जिवंत असे आहोत. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर आणि परमेश्वरा, येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही कशा रीतीनं वागावं आणि बापा आमच्या कृतीच्याद्वारे तुला कसा गौरव द्यावा याचं सहाय्य तू आम्हाला कर. आज आम्ही आमच्या जीवनाबद्दल तुझे आभारी आहोत, यासाठी की प्रभूजी आमचं जीवन तुझ्या आशीर्वादामुळं तृप्त असं झालेलं आहे. होय प्रभूजी, आम्ही प्रत्येक कुटुंब तुझ्या स्वाधीन करतो. या प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी शांती, तुझी प्रीती, तुझा आनंद सदैव असू दे. सर्व लेकरांची वाढ तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या कृपेमध्ये होऊ दे. जे वृद्ध आहेत प्रभूजी, त्यांना तू धीर दे, त्यांना तू आधार दे आणि परमेश्वरा त्यांच्या सर्व शारीरिक त्रासांपासून, आजारांपासून त्यांची बंधनमुक्तता कर. उत्तम असं आरोग्य बापा तू त्यांना दे. होय प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं आहोत हे आम्ही कदापि विसरू नये अशी देखील आम्ही तुला विनंती करतो. आणि म्हणूनच प्रभूजी, सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.